माळी यांना आपण पाहतोय. तर पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हे टाकले जाते गणितगुरू निमगाव या संघाकडून. आपण किशोर तपासे यांना पाहतोय, एक अनुभवी गोलंदाजी करताना. यावेळेस थोडीशी जागा बनवली हा फटका खेळण्यासाठी. बॉल हवेत आहे आणि काय जजमेंट घेतलंय तिथे क्षेत्ररक्षकाने, वा. आणि खूप सुंदर झेल पकडलाय. पहिल्या विकेटचं पतन होतंय. अनंत दिघे यांना शून्यावर माघारी जावं लागतं. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 0 या धावसंख्येवर पहिला फलंदाज अनंत दिघे यांच्या रूपामध्ये बाद झालेला आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. आपण अंकुश नाठे यांना पाहू शकता. खूप चांगली बॅटिंग या स्पर्धेमध्ये अंकुश नाठे यांनी केलेली आहे. ते आता फलंदाजी करण्यासाठी दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय सर? ओके ओके, चला. किशोर तयार होतील गोलंदाजी करण्यासाठी. बॅकफुटला गेले आणि बॅकफुटला गेल्यानंतर बॉलला खेळीला एक धाव जरूर तिथे पूर्ण होणार आहे. पहा, एक फलंदाज समजा मैदानाच्या आतमध्ये बाद झाला ना, तो फलंदाज 30 सर्कलच्या बाहेर जाईपर्यंत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणं गरजेचं आहे. याची नोंद सर्व संघांनी घ्या. कारण काय होतंय, आपण बघतो की अनेक फलंदाज रेडी नसतात. हा फलंदाज उभा असतो, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येण्यामध्ये बराचसा वेळ जातो. त्यामुळे त्यासाठी आपण सर्वांनी याची काळजी घ्या. एक बाद एक अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. किशोर तपास यांच्या माध्यमातून पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळलं जात आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. सुरुवात देखील खूप चांगली झाली. फुलर लेंथवरचा बॉल यावेळेस देखील लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळलं जाते. एकच धाव तिथे एक प्राप्त होणार आहे आणि 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे 2 धावा. गणितगुरू निमगाव त्यांच्या विपक्षामध्ये कुंदेवाडी लायन्स अशी ही मॅच आहे. टॉस जिंकला होता माफ करा, गणितगुरू निमगाव या संघाने टॉस जिंकला होता आणि टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. अर्थात गणेश दिघे यांनी टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी स्वीकारली होती आणि सुरुवात तितकी चांगली झाली आहे. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल निघून जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. धावित नाही या धावफलकावरती 2 धावा आपण पाहतो. किशोर तपासे यांनी स्वप्नवत सुरुवात संघाला करून दिली आणि या सुरुवातीची आवश्यकता देखील होती. म्हटलं जातं की वेल बिगिनिंग इज अ हाफ डन. चांगली सुरुवात हा यशाचा पाया असतो. हॅलो. गोविंद गोपाळ बँकवेट हॉलचे सन्माननीय अभिजित जाधव अर्थात बाळा जाधव यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभ आगमन होते. त्यांचं आम्ही सिन्नर स्पोर्ट असोसिएशनच्या वतीने आणि सिन्नर टेनिस प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सन्माननीय बाळाभाऊ जाधव आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. एक बाद 2 अशी धावसंख्या धावफलकावर. गोलंदाजी करण्यासाठी गणेश दिघे यांना आपण पाहतोय. पहिलाच बॉल चांगल्या टप्प्यावरती आलेला आहे. गतवर्षी आम्ही गणेश दिघे यांना कुंदेवाडी लायन्स या संघाचा घटक म्हणून पाहिलं. आज त्यांच्याच विपक्षामध्ये खेळताना त्यांना आपण पाहतोय. गोलंदाजी करतायत. बॅकफुटला गेले. बॅकफुटला गेल्यानंतर विकास माळी यांनी बॉलला हलक्यानं स्टिअर केलं. सॉफ्ट हँडल पद्धतीने हा बॉल खेळला. या ठिकाणी अजून शुभ आगमन होतं या स्पर्धेच्या निमित्ताने.
वडांगळी सनरायझर्स या संघाचे किट पार्टनर सन्माननीय अभिजित भावसार यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने शुभ आगमन होत आहे. त्यांचं देखील आम्ही करतोय मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. त्याचबरोबर श्याम गोसावी सर वडांगळी हायस्कूलचे ते देखील उपस्थित होत आहेत. त्यांचंही स्वागत. ओ हो, यावेळेस शॉर्ट मिड विकेटला थोडीशी चूक घडलेली आहे. एक धाव जरूर तिथे मिळते आहे. ते अलगद घेण्याचा प्रयत्न केला होता. मळहद्द सुपर किंग्स संघाचे किट पार्टनर सुरक्षा एंटरप्राइजेसचे सन्माननीय आदित्यजी गाडे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. आदित्यजी गाडे आपलं देखील मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत. 1-4 अशी धावसंख्या. ओव्हर नंबर 2 चा खेळ तुम्ही पाहताय सुरू असताना. गणेश दिघे खूप चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये त्यांच्या माध्यमातून होताना आपल्याला बघायला मिळालेली आहे. आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाचं आपण आतापर्यंत कौतुकच केलंय, कारण मोठा फटका अद्यापही त्यांच्या विरुद्ध खेळला गेलेला नाहीये. खूप चांगली गोलंदाजी राहिली. अचूकता पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये. गणेश दिघे पुढच्या एकदा तयार. लास्ट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. फटका इथे थोडासा मिसटाइम आहे जरूर. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचलेत आणि पकडला एक ब्रिलियंट अप्रतिम झेल. ब्रिलियंट कॉट. विकेटचं पतन होत आहे. काय झेल पकडला. आजच्या दिवसातला हा सुंदर झेल आपण पाहतो. या स्पर्धेतला सुंदर झेल आहे. विकेट मिळते. दुसरा धक्का. माजी नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले अर्थात व्ही राजे ग्रुप सिन्नर यांच्या वतीने एसटीपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सहभागी झालेले संघमालक, खेळाडू, प्रेक्षक राजे आणि उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांचे मनापासून हार्दिक स्वागत. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 2-4 अशी धावसंख्या. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण हा झेल पाहिला असेल. गणेश लोंढे यांच्या माध्यमातून एक चांगला झेल पकडला. पाहिलं की आपल्याकडे चेंडू येतोय. डोक्यावरची कॅप खाली टाकली, त्यानंतर धावत गेले, चेंडूला जज केलं, डोळ्यामध्ये अगोदर चेंडूला बसवलं, बॉलच्या खाली आले आणि त्यानंतर हा झेल त्यांनी कलेक्ट केला. दुसरी विकेट मिळाली. विकास माळी माघारी गेले आणि त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. महेश वारुंगसे मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. मिड विकेटला बॉल चाललाय, तिथे आहेत क्षेत्ररक्षक. एकच धाव मिळेल. आता फलंदाजी करणाऱ्या कुंदेवाडी लायन्स या संघावर थोडासा दबाव आपल्याला स्पष्ट दिसेल, परंतु संघ ज्या ज्या वेळेला अडचणीमध्ये असतो ना त्या वेळेला आम्ही अंकुश नाटेला पाहिलं फलंदाजी करताना. आज देखील तो मैदानावरती उभा आहे. 2 ओव्हर संपल्यात. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 2 बाद 5 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. सुपर हिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकज आप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 धावा झाल्यात. गोलंदाजी करण्यासाठी किशोर तपासे येत आहेत, ज्यांनी मागच्या ओव्हरमध्ये 2 धावा दिल्या होत्या. 1 विकेट त्यांना मिळाली होती. ते पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलर लेंथ वरचा बॉल होता. काऊ कॉर्नरच्या दिशेने बॉलला खेळला. मिड विकेट वरून आपण जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक देखील आलेले आहेत. एकच धाव आली. रिटर्न चांगला होतोय. तिसरं षटक सुरू आहे आणि तिसऱ्या षटकाच्या सुरुवातीला जर आपण पाहिलं तर किशोर तपासे यांनी देखील चांगला चेंडू इथे टाकला. एक सिंगल तिथे प्राप्त झाली आणि 1च्या मदतीने धावसंख्या 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. सुरुवात चांगली झाली खरं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाची. टॉस भरपूर महत्त्वपूर्ण ठरला. टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी घेतली. त्यावेळेचा बॉल फुल टॉस. कव्हर पॉईंटच्या दिशेने बॉलला खेळला. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉल चाललाय. तिथे जर पाहिलं ना तर 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल देखील होतोय. धावफलकावरती 8 धावा.
सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक सदाबहार दर्जेदार आणि तितकंच शानदार सुबक आयोजन आपण या क्रीडा स्पर्धेचं पाहत आलोय. 7व्या पर्वामध्ये आपण आहोत आणि 7व्या पर्वामध्ये आज 9वा दिवस आपल्याला या क्रीडा स्पर्धेचा पाहायला मिळतोय. काल प्रोफेशनल डे संपन्न झाला आणि काल देखील अनेक प्रोफेशनल्स इथे आपला खेळ दाखवताना बघायला मिळाले. यावेळेस शरीराचा वेध चिडून घेतलाय. वेगवान मारा होता, अगदी स्टंप टू स्टंप अटॅक करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजानं अतिरिक्त शफल लाईन मध्ये येत हा बॉलला खेळण्याचा प्रयत्न केला. तिथे संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल येत असताना आपल्याला बघायला मिळतोय धावसंख्या पूर्णपणे स्थिरावली आहे. धावफलकावरती धावसंख्या आहे 8. 2 फलंदाज आहेत आतापर्यंत बाद. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. यावेळेस देखील थोडेसे मागे सरले होते हा फटका खेळण्यासाठी. बॅकफुटला जाऊन चेंडूची वाट पाहिली, परंतु चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने सरळ निघून गेला डॉटच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावरती आपण पाहू शकता 8 धावा धावफलकावरती आहे 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकाचा खेळ तुम्ही पाहताय अंतिम टप्प्यामध्ये आहे. ओहो हो, बॅटची इनसाइड एज चेंडूने घेतली. ती बॅटची चायनीज कट घेत असताना आपण पाहिलं आणि ज्या ज्या वेळेला बॅटची इनसाइड एज घेतली जाते त्या त्या वेळेस यष्टीरक्षकाला तो चेंडू पकडणं थोडंसं कठीण जातं. बॅटची इनसाइड एज घेतलेला चेंडू ज्या वेळेला असतो त्यावेळेला तो पकडणं तितकंच कठीण आणि इथे तेच पाहायला मिळालं चित्र आपल्याला. 2 बाद 8 अशी धावसंख्या आपण धावफलकावरती बघतो आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ तुम्ही पाहताय सुरू असताना. चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला आणि यष्टीरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये देखील किशोर तपासे यांचं कौतुक करावं लागेल. मागच्या ओव्हरमध्ये धावा दिल्या होत्या 2, तिथे विकेट मिळाली होती 1 आणि या ओव्हरमध्ये देखील विकेट मिळाली नाही, परंतु धावा दिल्या फक्त 3. 2 ओव्हर टाकल्यात आणि 2 ओव्हरमध्ये किशोर तपासे यांनी धावा दिल्या फक्त 5 आणि विकेट मिळवली 1. जबरदस्त. 3 ओव्हर नंतर धावसंख्या 8. 2 फलंदाज बाद. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. तर पारितोषिक येत आहे. जितू पाटोळे यांनी जर 2 विकेट घेतल्या तर शरदजी घुगे यांच्या वतीने 500 रुपयांचं पारितोषिक आहे. गणेश दिघे यांच्यासाठी देखील त्यांनी जरी 2 विकेट घेतल्या तर शरद घुगे यांच्या वतीने त्यांना देखील 500 रुपयांचं पारितोषिक आहे. आणि जितू पाटोळे यांनी जर अर्धशतक बनवलं या मॅच मध्ये तर त्यांना 1000 रुपयांचं पारितोषिक आहे शरद घुगे यांच्या वतीने. सिन्नर टायटन्सचे संघ मालक सन्माननीय अजयजी परदेशी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं स्वागत आणि त्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. सन्माननीय अजयजी परदेशी साहेब. त्यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत तर खेळलाय, उंची जास्त आहे, लांबी नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चुकलं आणि बॉल सीमारेषा पलीकडे गेला. 4थ्या षटकाची सुरुवात झाली आणि 19व्या चेंडूवर पहिला चौकार आलाय. 4. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 19वा चेंडू होता या डावातला आणि 19व्या चेंडूवर एक चौकार येताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल, खूप चांगले कमबॅक इथे केलं जात आहे. ऑन साइडला बॉल चाललाय, तिथे फंबल होत आहे आणि 2 धावा दरम्यानच्या कालावधीमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरक्षा एंटरप्राइजेस चे सन्माननीय आदित्यजी गाडे जे किट पार्टनर देखील आहेत मळहद्द सुपर किंग संघाचे, ते उपस्थित आहेत. गोविंद बॅक्वेट हॉल AC व लॉन्स सन्माननीय अभिजित उर्फ बाळा जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. वडांगळी सनरायझर्स या संघाचे किट पार्टनर इंजिनियर अभिजितजी भावसार इरिगेशन विभागामध्ये कार्यरत आहेत. अभिजितजी भावसार साहेब आपलंही मनापासून स्वागत. साई सिद्धी इंडस्ट्रीज MIDC चे सर्वेसर्वा सन्माननीय अभि बोडके देखील उपस्थित आहेत, जे रॉयल चॅलेंजर्स वडझिरे या संघाचे ओनर आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. व्यवस्थापक म्हणून ते खरं तर काम बघतायत रॉयल चॅलेंजर्स वडझिरे संघाचं, त्यांचंही स्वागत. 2 बाद 16 धावा 3.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलाय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने फलंदाजी करणाऱ्या संघाला बरेचसे कठीण प्रश्न विचारले त्या मॅच मध्ये. गोलंदाजी खूप चांगली होती.
यावेळेस देखील खूप चांगला बॉल फलंदाजापासून थोडासा दूर ठेवला, आउटसाइड द ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. जितू पाटोळे यांच्याकडे अनुभव मोठा आहे आणि त्या अनुभवाचा पुरेपूर फायदा इथे आपण घेताना त्यांना पाहतोय. फलकावरती 16 धावा, 2 फलंदाज बाद आहेत. ओव्हर नंबर 4 चा खेळ तुम्ही पाहता इथे सुरू असताना. यावेळेसचा बॉल हवेत खेळलाय, कव्हरला बॉलला खेळून काढलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूवरती आले, बॉलला अडवण्यामध्ये त्यांना यश मिळालं. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. क्लासिक मेन्स पार्लरचे सन्माननीय विक्रमजी व्यवहारे यांचे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने शुभ आगमन आहे. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. यावेळेसचा बॉल हवेत आहे, फटका यावेळेस देखील थोडासा मिसटाईम आहे, परंतु नो मॅन्स एरियामध्ये हा चेंडू लँड होताना दिसतोय. एकच धाव पूर्ण होईल. ओव्हरचा खेळ संपलेला आहे. 4 ओव्हर संपल्यात आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतो 19 धावा आहेत आणि ड्रिंक्स ब्रेक जो आता मैदानामध्ये होतोय. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. या स्पर्धेसाठी आपल्याला ड्रिंक्सचं सौजन्य अर्थात पाणी स्पॉन्सर आहेत मिनरल वॉटर बॉटल अर्थात किसान ॲक्वा, सिन्नर एंटरप्राइजेसचे सन्माननीय रतनजी पडवळ साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला त्याचं सौजन्य मिळालेलं आहे. त्याचबरोबर पाणी जार सौजन्य त्यांनी दिलंय सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय सतीशजी नेहे साहेब. एनर्जी ड्रिंकसाठी जे स्पॉन्सर आपल्याला आहेत आणि एनर्जी ड्रिंकचे स्पॉन्सर आहेत NV फार्मा कंपनी सन्माननीय विनायक बेडीस साहेब माळेगाव MIDC. त्यांचंही मनापासून या ठिकाणी आभार असेल, मनापासून धन्यवाद असेल. चार ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावफलकावरती 19 धावा आपण बघतोय. पहिल्या 4 षटकांचा विचार जर आपण केला तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला आतापर्यंत रोखलेला आहे. गत वर्षीचा विजेता असलेला संघ आपण कुंदेवाडी लायन्स या संघाला पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये बराचसा संघर्ष करताना दिसतोय. सन्माननीय महाराष्ट्र पोलीस भगवान दादा शिंदे देखील उपस्थित होत आहेत आणि आपल्या आयोजक कमिटीचे सदस्य देखील आहेत. भगवान दादा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 4 षटकांचा विचार जर तुम्ही केला ना तर 19 धावा आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. इथून पुढे कशा पद्धतीने खेळ होतोय, कारण ड्रिंक्स ब्रेक झाला म्हणजे फक्त ड्रिंक्सच खेळाडू पिले असे नाहीये, तर तिथे एखादा संदेश गेला असेल की कशा पद्धतीने आता इथून पुढे खेळायचंय आणि तो संदेश पाहूयात कशा पद्धतीने फायदेशीर ठरतोय. फलंदाजी करणाऱ्या संघाला ठरतोय की गोलंदाजी करणाऱ्या संघाला ठरतोय. 4 ओव्हर नंतर धावफलकावरती 19 गोलंदाजी करण्यासाठी शुभम तांबे यांना आमंत्रित करण्यात आले. यावेळेस बॅटची बाहेरची कडा फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक बॉल अडवण्याचा प्रयत्न करतो. या मैदानाची आउटफील्ड बरीचशी वेगवान आहे, बॉल थांबणार नाही, बॉल जाईल वेगात सीमारेषा पलीकडे. धावा मिळतील 4. चौकार. तर शुभम तांबे यांच्या विरुद्ध एक चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 झाली आहे. यावेळेस देखील समोर बॉलला खेळलं. धावसंख्या 24 या आकड्यावरती जाते. प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय या स्पर्धेसाठी प्रेक्षकांसाठी खूप चांगली बसण्याची व्यवस्था आहे आणि तिथे आपण पाहतो की कोटक महिंद्रा बँक जे STPL चे बँकिंग पार्टनर आहेत BM टावरी ग्रुप आणि व्ही राजे ग्रुप सिन्नर ही प्रेक्षक गॅलरी आपल्याला खरं तर बघायला मिळते आहे. डेड बॉलचा इशारा येतोय.
धावफलकावरती धावसंख्या तुम्ही पाहताय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 24 धावा आहेत. सिन्नर टेनिस प्रीमियर लीगचं एक बहारदार आयोजन आहे मित्रांनो. या स्पर्धेचं आयोजन जरी 12 दिवसांचं असलं परंतु त्यामागे जवळपास 2 ते 3 महिन्यांची मेहनत आहे आणि त्यानंतर ही क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला आली होती. चांगला बॉल या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत. येस, व्हाईट बॉलचा इशारा आहे. सागर कन्स्ट्रक्शन आणि RCC कॉन्ट्रॅक्टर ज्यांचं योगदान आम्हाला या सिन्नर टेनिस प्रीमियर लीग साठी प्रत्येक वर्षी असतं. सन्माननीय विलासजी तांबे साहेब उपस्थित होत आहेत. विलासजी तांबे साहेब आपलं देखील मनपूर्वक स्वागत आणि विलासजी तांबे साहेबांचं स्वागत या शानदार चौकाराने आपण करूयात. 4 धावा. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 2 चौकार आलेत या ओव्हरमध्ये. धावसंख्या 29 अंकावरती जाताना आपल्याला पाहायला मिळते. याच पद्धतीनं फलंदाजी करावी लागणार आहे. एका बाजूला आपण महेश वारुंगसे यांना बघतोय तर दुसऱ्या बाजूला अंकुश नाठे यांना आपण पाहतोय. एका भागीदारीची आवश्यकता होती आणि ती भागीदारी देखील आपल्याला होताना पाहायला मिळते आहे. 29 2 बाद. गोलंदाज शुभम तांबे तयार होताना. लॉफ्ट केलं यावेळेस. आडव्या बॅटने बॉलला खेळलं. क्रॉस बॅटेड फटका होता. 1 बाउन्स चेंडूचं कलेक्शन तिथे केलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील तिथे यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला दिसते. 2च्या सहाय्याने धावसंख्या वाढली. धावा 31 धावा आपण धावफलकावरती बघतो आहे. STPL चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. संयम, आक्रमकता दोन्ही गोष्टी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवणं फार गरजेचं असतं. क्रिकेटच्या मैदानावर सावध खेळायचं असेल ज्या वेळेला परिस्थितीनुसार तुम्हाला फलंदाजीमध्ये देखील बदल करावे लागतात. इथे आता तुम्हाला धावा बनवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळेचा बॉल काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. लोवर फुल टॉस आणि त्याला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. महेश वारुंगसे यांच्या बॅटमधून एक शानदार बहारदार षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. दोन बाद 37 धावा. या ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा त्यांना पाहायला मिळत आहेत. महेश वारुंगसे 8 चेंडू खेळलेत आणि 21 धावा त्यांनी आतापर्यंत नाबाद बनवलेल्या आहेत. खूप चांगली बॅटिंग करताना आपण त्यांना पाहतोय. तर शुभम तांबे यांच्या विपक्षामध्ये येथे थोडासा हल्ला होताना दिसतो आहे. त्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हा चेंडू मात्र निर्धाव येताना ओव्हरचा खेळ देखील संपलेला आहे. 5 ओव्हर संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या झाली आहे 37 धावा धावफलकावरती आहे. 37. मयूर भाऊ चला. मयूर भाऊ थोडस लवकर चला. पाच ओव्हर इथे संपल्यात आणि 5 ओव्हर नंतर धावफलकावरती आपण जर पाहिलं तर 37 धावा आतापर्यंत बनवल्यात. 2 संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत. एका बाजूला आपण कुंदेवाडी लायन्स या संघाला पाहतोय. युवा उद्योजक संचालक मुख्यमंत्री अमृततुल्य सन्माननीय सागर भाऊ जाधव हे संघमालक आहेत. किट पार्टनरचा विचार जर केला तर स्वर्गीय बाळासाहेब नाठे मित्र परिवार हे किट पार्टनर कुंदेवाडी. तर दुसऱ्या बाजूला आपण गणित गुरु निमगाव या संघाचा विचार जर केला चांगला बॉल यावेळेस गणेश डिघे यांचा. मागच्या ओव्हरमध्ये देखील गणेश डिघे यांनी खूप चांगली कामगिरी केली होती. फक्त 3 धावा दिल्या होत्या. तर गणित गुरु निमगाव यस रिव्ह्यूची मागणी आहे. गणित गुरु निमगाव या संघाचा विचार जर केला तर गणित गुरु पुस्तकाचे प्रकाशक सन्माननीय शांताराम आहिरे सर आणि सन्माननीय तुळशीराम कांडेकर सर यांची टीम आपल्याला गणित गुरु निमगाव दुसऱ्या बाजूला खेळताना पाहायला मिळते. किट पार्टनर आहेत क्रिस्टलाइन इंटेरियर अँड मॉड्युलर किचन सन्माननीय प्रियंका शिंदे कृष्णा शिंदे हे किट पार्टनर गणित गुरु निमगाव संघाचे आहेत. तरी ते धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ओव्हर नंतर 37 जरूर झाली आहे.
रिव्ह्यूची मागणी इथे होताना आपल्याला पाहायला मिळते. गणेश दिघे गोलंदाजी करतात. जरूर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण गणेशजी जगताप सरांना या ठिकाणी पाहतोय. अगदी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये ते देखील कामगिरी बजावत आहेत आणि सातत्याने या स्पर्धेशी ते जोडलेले आहेत. पहिल्या पर्वापासून गणेशजी जगताप सर सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये पंच म्हणून कामगिरी बजावत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण दीपकजी पिगावकर सर यांना पाहतोय, तर स्वप्नीलजी कपिले सर. यस, निर्णय आला. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत थर्मो इफिशियंट इंजिनियर सन्माननीय दीपकजी वरपे साहेबांचं आगमन होत आहे. मॅन्युफॅक्चर ऑफ ऑल टाइप्स इंडस्ट्रियल चिमणीज सन्माननीय दीपकजी वरपे साहेब उपस्थित. आपलं सहर्ष स्वागत. MIDC माळेगाव या ठिकाणी त्यांचं कंपनी आहे. त्यांचं योगदान आपल्याला या स्पर्धेसाठी आहे. त्यांचे आगमन होतं. दीपकजी वरपे साहेब सहर्ष स्वागत. आणि त्याचबरोबर रोटरी क्लब ऑफ गोंदेश्वरचे ते सदस्य देखील आहेत सन्माननीय दीपकजी वरपे साहेब. 6वं षटक सुरू. धावसंख्या 38. 2 फलंदाज बाद आहेत. गणेश दिघे गोलंदाजी करताना दिसत आहेत. अचूकता आहे गोलंदाजीमध्ये. खूप चांगली लाईन अँड लेंथ आपल्याला पाहायला मिळते. खांद्यावरचा कंट्रोल तो देखील प्रभावित करणार. पुढे टाकला यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल लॉंगॉनच्या दिशेने बॉलला खेळून काढलं. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचले. रिटर्न येईल तोपर्यंत एकदा मिळाली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फेकी थोडीशी खराब आली. बॅकअप नव्हता आणि कलेक्शन खराब झालं. पायांच्या साह्यानं बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला आणि तिथे 2 धावा मिळाल्या. 40 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. प्रामुख्यानं टेनिस बॉल क्रिकेट म्हटलं तर आज प्रत्येकाचा आवडता खेळ आहे आणि आज सिनियर टेनिस प्रीमियर लीग मध्ये आपण त्याच खेळाला बघतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा हा रणसंग्राम आहे. लॉफ्ट केल्या आडव्या बॅटनं बॉलला खेळलं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होता परंतु नकार दिला. एकच धाव येईल आणि धावसंख्या 100 मदतीने जाईल पुढे. धावा 41 या आकड्यावरती जाताना दिसत आहेत. आज या स्पर्धेतला सर्वाधिक महत्वाचा दिवस. सुपर 8 ला कोण जाईल यासाठी आजचा दिवस फार महत्वपूर्ण आहे. आज सर्व निकाल स्पष्ट होतील. आज दोन्ही ग्रुपचा विचार जर केला तर दोन्ही ग्रुप मधून आपल्याला सुपर 8 ला जाणारे संघ मिळतील. फुलर लेंथवर हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावर कव्हरला बॉलला खेळलं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करतायत बॉलला अडवण्याची परंतु चेंडू वेगात निघून जाईल सीमारेषा पलीकडे. सुंदर कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. चौकार. धावसंख्या 45 या आकड्यावर आहे. 2 फलंदाज बाद असताना आपण पाहतोय. एक चौकार आलाय. फटका चांगला होता. क्षेत्ररक्षकाने देखील तिथे प्रयत्न केले परंतु या मैदानाची आउटफील्ड बरीचशी वेगवान आहे. समतल असं मैदान आहे. समतल मैदानावर तितकी सुंदर अशी क्रीडा स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. 2 बाद 45. लॉफ्ट केलाय. समोर बॉलला उडवलंय. तिथे नाहीये क्षेत्ररक्षक. क्षेत्ररक्षक लॉंगॉन वरून येण्याचा प्रयत्न करत होते परंतु बॉल जाईल थेट सीमारेषेच्या पलीकडे आणि धावा मिळतील. 6 ओव्हरचा खेळ देखील संपणार आहे. 6 ओव्हर नंतर धावफलकावर 51. 2 फलंदाज बाद. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड, शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार.
तर निर्णय आलेला आहे इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस. एका इनिंग मध्ये एक रिव्ह्यू प्रत्येक टीमला पण दिलाय. धावफलकावरती 52 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 6.3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. यावेळेला कव्हरला बॉलला खेळ क्षेत्ररक्षक चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतायत. एक सिंगल तिथे प्राप्त होणार आहे. सुनील नाटे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहिले त्यांना. एक सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आपल्या STPL कोर कमिटी यांचे एक आकर्षक टी शर्ट जे आहे ते आदरणीय संजय भाऊ कोतवाल यांना आपण हे टी शर्ट देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करत आहोत. थँक्यू. हो टू कॉम्बॉक्स. चांगला बॉल वेगात टाकला होता. जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सरळ प्लेड अँड मिस. डॉट बॉलची नोंद इथे होणार आहे. प्रामुख्यानं आपण या अगोदर देखील उल्लेख केला, ज्यावेळेला अंकुश नाटे फलंदाजी करण्यासाठी आले त्यावेळेला देखील मी उल्लेख केला की कुंदेवाडी लायन्स संघ ज्या ज्या वेळेला अडचणीमध्ये सापडला ना त्या वेळेला अंकुश नाटेनं मैदानावर येऊन धावा बनवलेल्या आहेत. आणि आज देखील ते चांगले खेळले. 24 धाव्यांवर नाबाद फलंदाजी करतायत. संघाची धावसंख्या 53 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 7 अंतिम टप्प्यामध्ये आपल्याला 7वं षटक बघायला मिळतंय जितू पाटोळे यांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल फुल टॉस होता. लॉंगॉनच्या दिशेने आडव्या बॅटनं बॉलला खेळला. चेंडूवरती आघात केला. तिथे एकच धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न नाहीये. ओव्हरचा खेळ इथे संपतो आहे. 7 ओव्हरचा खेळ संपला आणि 7 षटकांचा खेळ संपल्यानंतर कुंदेवाडी लायन्स या संघाने आतापर्यंत धावा बनवल्यात 54 धावा. आणि या 54 धावा बनवत असताना 3 फलंदाज त्यांनी गमावलेले आहेत. सन्मान आपण या ठिकाणी करतोय. सन्मान आहे तो महाराष्ट्र पोलीस आणि आपले कोर कमिटी सदस्य आहेत. STPL चे मॅनेजमेंट टीम मध्ये असणारे आदरणीय भगवान दादा यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. दादा या. दादांचा सन्मान आहे. दादांना एक किट देऊन त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. दादांचा एक सन्मान होतोय. थँक्यू दादा. ओटो कॉम्बॉक्स शाहरुख सर. पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलस. शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी शुभम तांबे आलेत. पहिलाच बॉलला हवा दिलीये. काऊ कॉर्नरचं क्षेत्र निवडलं. आराध्या पॅकेजिंगचा बॅनर जिथे तिथे जाऊन बॉल धडकला आणि सुनील नाटे शेवटच्या षटकाची दमदार सुरुवात करतायत. बिग हिट. हा गेला उत्तुंग षटकार. SS मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलवर शुभम तांबे यांचं भव्य स्वागत इथे करण्यात आलेलं आहे. सुनील नाटे यांच्या माध्यमातून खेळलेला हा फटका आणि सांगितलं की आई आपका स्वागत है. शेवटच्या षटकामध्ये मान्यवरांची उपस्थिती आपण पाहतोय. आज या स्पर्धेच्या निमित्ताने मुख्य व्यासपीठावर सुरक्षा एंटरप्राइजेसचे किट पार्टनर सन्माननीय आदित्यजी गाडे, गोविंद बँकवेट हॉल AC व लॉन्सचे सन्माननीय अभिजित उर्फ बाळा जाधव, वडांगळी सनरायझर्स या संघाचे किट पार्टनर इंजिनियर अभिजितजी भावसार जे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहेत, साई सिद्ध इंडस्ट्रीज MIDCचे सर्वा सन्माननीय अभि बोडके वडझिरे त्यांचंही स्वागत, थर्मो एफिशियंट इंजिनियर्स दीपकजी वरपे मॅन्युफॅक्चरिंग ऑल टाइप्स इंडस्ट्रियल चिमणीज ते देखील उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव इथे पूर्ण होताना आपल्याला दिसते. 1च्या मदतीने धावसंख्या वाढली. धावा 61. तीन बाद 61 धावा आपण पाहतोय. 8वं षटक सुरू आहे. 61 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. ओव्हर नंबर 8 सुरू असताना यावेळेचा बॉल हवेत खेळलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फार दूरवरती राहिलाय आणि बॉल निघून जाईल सीमारेषेच्या पलीकडे. जरी सुरुवात खराब झाली असली परंतु त्यानंतर मैदानाच्या आत शेवटच्या क्षणी भरपूर धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अंकुश नाटे यांच्या बॅट मधून निघतोय अजून एक सदाबहार षटकार. धावसंख्या वाढली आणि धावा झाल्यात 67 धावा धावफलकावरती झाल्या. 4 ओव्हर नंतर धावसंख्या होती 19 आणि 7.3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या 67 आहे. हाच तर क्रिकेटचा खेळ. कधी फलंदाजी करणाऱ्या संघाकडे झुकतो तर कधी गोलंदाजी.
त्यावेळेस देखील बॉल हवेत खेळला, फटका थोडासा मिसटाईम आहे. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगामध्ये चेंडूवर देण्याचा प्रयत्न करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलाय, दुसरी धाव देखील इथे पूर्ण करण्यात आली आहे आणि धावसंख्या वाढली 69 या आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. गतवर्षीचा विजेता 2023 मध्ये कुंदेवाडी लायन्स संघाने या स्पर्धेला जिंकलं आणि यावर्षी पुन्हा एकदा ते मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन स्वप्न पाहून उतरलेले आहे. टॉस आपल्याला करायचा, यानंतरच्या मॅचचा टॉस होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन झाला, गुळवंच नाईट रायडर्स आणि वडांगळी सनरायझर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब उपस्थित राहायचं. त्यावेळेसचा बॉल हवेत, फटका इथे फसलाय. गणेश दिघे इंटरेस्टेड होते परंतु थोडासा पुढे चेंडू पडला. त्या दरम्यान एकच धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. सुनील लाटे यांनी थांबवले. धावसंख्या 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावा. या अगोदर गतवर्षी या स्पर्धेला जिंकलं आणि हा संघ देखील नव्यानंच मैदानावरती पुन्हा एकदा उतरला. कुंदेवाडी लायन्स संघाने बराचसा संघर्ष केला आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर या संघाने प्रभावित केलेला आहे गोलंदाजीच्या माध्यमातून देखील, फलंदाजीच्या माध्यमातून देखील. सुनील लांडे आता स्ट्रायकर एंडकडे आहे. 70 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 70 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. शेवटच्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जितू पाटोळे चेंडूच्या खाली येत आहेत, तिथे चूक होणार नाही. सेफ हँड, विकेटचं पतन होत आहे. फलंदाज सुनील लाटे बाद आणि पहिला डाव देखील संपणार आहे. 8 षटकांचा खेळ संपलेला आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपलेला आहे. 8 ओव्हरनंतर 70 धावा झाल्यात आणि जिंकण्यासाठी आवश्यकता आहे गणित गुरु निमगाव संघाला 71 धावेंची आवश्यकता आहे. टॉस साठी चला गुळवंच नाईट रायडर्स आणि वडांगळी सनरायझर्स या दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण ताबडतोब टॉस का बॉस इथे उपस्थित राहायचं. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. हॅलो, चला दोन्ही टीमचे कॅप्टन झाला. वडांगळी सनरायझर्स आणि गुळवंच नाईट रायडर्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी चला लगेच. इनिंग ब्रेक मध्ये आपल्याला टॉस करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या अगोदर देखील करत आलोय आणि इथून पुढे देखील इनिंग ब्रेक मध्येच टॉस होणार आहे. कृपया करून दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती अधिकचा वेळ न घेता आपण टॉस साठी लगेचच उपस्थित राहायचं. गुळवंच नाईट रायडर्स आणि वडांगळी सनरायझर्स दोन्ही टीमचे कॅप्टन ताबडतोब चला. कॅप्टन प्लीज. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर असणार. प्रत्येक ठिकाणी कुंदेवाडी लायन्स चमकणार. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघमालक शिव स्वराज्य फाउंडेशन कुंदेवाडी. किड पार्टनर स्वर्गीय बाळासाहेब नाठे मित्र परिवार कुंदेवाडी लायन्स. तर नाणेफेक करण्यासाठी विनंती करतो सुरक्षा एंटरप्राइजेस अर्थात मळहद किट पार्टनरचे देखील मळहद सुपर किंग संघाचे देखील ते किट पार्टनर आहेत. सन्माननीय आदित्यजी गाडे सुरक्षा एंटरप्राइजेस त्यांना विनंती आपण यावं. त्याचबरोबर गोविंद बँक्वेट हॉल व AC लॉन्सचे सन्माननीय अभिजितजी जाधव साहेब आपल्याला देखील विनंती आहे. वडांगळी सनरायझर्स या संघाचे किट पार्टनर सन्माननीय अभिजित भावसार इंजिनियर ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाही विनंती करतो आपणही यायचं आहे. सन्माननीय श्याम गोसावी सर आपल्याला देखील विनंती आहे. अभि बोडके वळझिरे साई सिद्ध इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा आणि थर्मो इफिशियंट इंजिनियर सन्माननीय दीपकजी वरपे साहेब या सर्वच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी नाणेफेक संपन्न होणार आहे. आणि 2 अभिजित भावसार इथे आहेत. एका बाजूला वडांगळी सनरायझर संघाचे कॅप्टन अभिजित भावसार आणि दुसऱ्या बाजूला वडांगळी सनरायझर संघाचे किट पार्टनर
सन्माननीय इंजिनियर अभिजितजी भावसार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस या ठिकाणी संपन्न होईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन चला समोर यायचं, आपण एक फोटो घेऊ आणि त्यानंतर लगेच टॉस. नक्कीच मुख्य टॉस बॉक्स मध्ये आपण पाहतोय की काका पुत्यांची जोडी देखील आपल्याला बघायला मिळते, जे वडांगळी सनरायझर्सचे किट पार्टनर आहेत इंजिनियर अभिजितजी भावसार आणि ते काका आहेत, आणि वडांगळी सनरायझर संघाचे जे कॅप्टन आहेत अभिजित भावसार ते पुतणे आहेत. टॉस संपन्न होतोय आणि टॉस जिंकलाय गुळवंश नाईट रायडर्स या संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः काय करण्याचा निर्णय, इलेक्टेड टू बॉलिंग गोलंदाजी करण्याचा निर्णय आहे. आज दिवस जर पाहिला स्पर्धेतला सर्वाधिक महत्त्वाचा दिवस आहे, तर गोलंदाजी करण्यामागचं मुख्य कारण काय असू शकतं, की टॉस जिंकलाय गोलंदाजी करायची आहे, तर त्यामागचं मुख्य कारण काय असू शकतं? कारण असं काही विशेष नाही आहे, पण इथे जे आहे का चेस होते बऱ्यापैकी, त्यामुळे मग तर पहिले टॉस जिंकून बॉलिंग घेण्याचाच निर्णय आम्ही केलेला आहे. संघामध्ये काही बदल चेंजेस काय असतील? नाही, काही चेंजेस वगैरे नाही आहे. जी लास्ट टाइम खेळली टीम तीच आता कंटिन्यू खेळणार. या मागचा प्रवास स्पर्धेचा संघाचा कसा राहिला? खूप मजेदार राहिला आणि जसे जशी टुर्नामेंट पुढे चालली आहे अजून एक्साइटमेंट वाढत चालली आहे आणि होपसो की आम्ही अजून चांगलं खेळून पुढे जाण्याचा प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. टॉस आपण जिंकलाय, गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. आपल्यासोबत अभिजित भावसार आहेत, वडांगळी सनरायझर संघाचे कॅप्टन आहेत. टॉस तुमच्या विपक्षामध्ये गेलाय, प्रथमतः फलंदाजी करायची आहे, तर प्रथमतः फलंदाजी करत असताना किती धावा बनवण्याचा तुमचा प्रयत्न राहणार आहे? 80+ धावा बनवण्याचा आमचा मानस राहील. आता बघूया त्या पद्धतीने, आता किती सर्वजण खेळत आहेत, आमचे 1-2 प्लेयर आज नाही पण आहे. आता त्या पद्धतीने थोडाफार बदल करून आम्ही 80+ धावा करण्याचा प्रयत्न करू. संघ या स्पर्धेमध्ये अनबिटन राहिला, म्हणजे 14 संघ खेळले, त्यातला एकमेव संघ आहे वडांगळी सनरायझर जो एकही पराभव तुम्ही पाहिलेला नाहीये. तर तुमच्या संघाबद्दल काय सांगाल आणि या सामन्यामध्ये काही बदल संघामध्ये केलेले आहेत का? 100% आमच्या सर्व प्लेयरांनी अतिशय सुंदररित्या असं योगदान दिलेलं आहे. त्याचबरोबर सतीमाता समाजाचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आमचा संघ पूर्णपणे 100% देईल याची पूर्णपणे खात्री आहे आणि व्यवस्थित खेळेल, बाकी काही नाही, आणि फायनलपर्यंत जायचा प्रयास करेलच. शेवटचा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की या स्पर्धेचं आयोजन कसं वाटलं आणि इथपर्यंतचा संघाचा प्रवास कसा राहिला, आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन सिन्नर STPL म्हटल्यावर वर्ल्ड कपच आम्ही समजतो तालुक्याचा, त्याच्यामुळे काही विषयच नाहीत आणि अतिशय सुंदर नियोजन, दरवर्षी काही ना काही ग्रेस पॉईंट आणि अतिशय सुंदररित्या नियोजनात वाढच आहे. त्या पद्धतीने STPL ही स्पर्धा अजून खूपच मोठ्या स्तरावर जाणार आहे, तर 100% विधिलिखितच आहे. थँक्यू. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट लक बोथ टीम्स. मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं आणि या सामन्यांचा आनंद आपण घ्यावा. टॉस अपडेट आहे, टॉस जिंकलाय गुळवंश नाईट रायडर्स आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. जवळ मॅच सुरू आहे मैदानामध्ये. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स, अर्थात जुन्नर भूषण मनोजी बेल्हेकर सर यांच्याकडे. थँक्यू. धन्यवाद शाहरुख सर. आणि यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू उजवेटीच्या बाराचा बाहेर निश्चितप्रमाणे पाहायला मिळालाय आणि धावसंख्या वाढली जाईल. संघाची धावसंख्या जी आहे ती आता 2 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 70 धावा बनवण्यात 71 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो चालू आहे. गणित गुरु निमगाव वर्सेस मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय कुंदेवाडी लायन्स. सूर्यप्रकाश आहे, चेंडू हो प्रयत्न खूप चांगला होता. चेंडू डोक्यावरून खेळला गेलाय आणि सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. धावसंख्येची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती जाऊन पोहोचली आता 6 या धावसंख्येवरती. शुभम तांबे आणि जितू दादा पाटोळे अगदी आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. जितू दादांची कामाई आपण पाहिलेली आहे काय आहे. हो 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 शॉर्ट टर्म फुल पॉवरफुल आणि चेंडू मात्र फाईन लेगला, परंतु तिथे क्षेत्ररक्षकाची कामगिरी अफलातून आहे आणि तिथे 2 धावा संघासाठी वाचवल्या गेल्या. धावसंख्या 8. जितू दादाबद्दल आपण चर्चा निश्चितप्रमाणे करू. 40+ या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये नाशिक जिल्ह्याचं नाव रोशन करण्यामध्ये खूप मोठं नाव आहे. ते खास करून जितू दादा पाटोळे यांचं.
कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला आहेत, अनुभव खूप सारा आहे, 40+ आहे, यावरून अगदी आपण समजू शकतो घर सोडलंय आणि इथे घरावरती बुलडोझर फिरवलाय, घर उद्ध्वस्त झालं. पहिला फलंदाज बाद. थँक्यू. या ठिकाणी आपल्यासोबत वडांगळी सनरायझर्स या संघाचे किट पार्टनर इंजिनियर अभिजितजी भावसर सर आहेत. तर ह्या स्पर्धेबद्दल साहेबांच्या माध्यमातून आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, कारण सिन्नर तालुक्यातील एक मोठी स्पर्धा आहे आणि तालुक्यातील खेळाडूंना एक हक्काचं व्यासपीठ उभं करून देणारी स्पर्धा आहे. श्याम सर आमच्यासोबत आहेत. तर श्याम सरांकडून आणि अभिजित सरांकडून आम्हाला दोघांकडून या स्पर्धेबद्दल ऐकायला आवडेल. वडांगळीचे शाळेचे जे शिक्षक आहेत श्याम सर आमच्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आम्ही ही माहिती घेऊया. अतिशय उत्तम नियोजन आहे स्पर्धेचं आणि स्थानिक जे टॅलेंट आहे त्याला छान वाव मिळतो या निमित्ताने, स्पर्धेच्या निमित्ताने. आणि माझी पुन्हा शुभेच्छा राहील या पूर्ण टीमला की अतिशय खूप चांगलं काम करतायत तुम्ही लोक. पुन्हा या दरवर्षी आणखीन त्यामध्ये काही ना काही भर पडावी आणि चांगल्यात चांगले असे खेळाडू आपल्या सिन्नरमधून बाहेर पडावेत ही एक सदिच्छा राहील. बाकी धन्यवाद. थँक्यू श्याम सर. यानंतर थँक्यू. आणि आम्हाला इंजिनियर अभिजितजी भावसर सरांनी देखील खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, आयोजकांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. थँक्यू. जाऊयात लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे एक महत्त्वाची मॅच सुरू आहे. ओव्हर टू मनोजी बेल्लेकर सर. शाहरुख सर, आपली झोळी रिकामी आहे, या सगळ्या शुभेच्छा आपण झोळीमध्ये टाकून घेतोय. एक चांगला चुना अगदी आपल्याला पाहायला मिळालाय. धाबागती धावसंख्या अगदी आपण पाहिली तर ती आहे आत्ता 8 धाबा. आणि बाटर मैदानाच्या आतमध्ये सागर कहांदळे याला आपण पाहणार आहोत. सागरची सुद्धा करामत आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेली आहे. तुम्ही पहा, प्रत्येक खेळाडूने काही ना काही छाप या स्पर्धेमध्ये टाकलेले आहे. एनबी स्पोर्टचे ओनर निलेशजी बागुल सर इकडे तिकडे चाहूल घेताना. इथे डॉटबॉल आलाय आणि डॉटबॉलने होईल या षटकाची सांगता. षटक क्रमांक पहिलं संपलं. 10 फलक 1 बाद 8. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग, एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. सुपरहिट स्पर्धा एसटीपीएल मधील या सामन्याचे प्रायोजक आहे नगरसेवक माननीय पंकजाप्पा मोरे, यशवंत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. पहा, मैदानाच्या आतमध्ये 8 धावा तर पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाले. एक चौकार निश्चितप्रमाणे जो आला पण होता, एक वाईट बॉल पण आलेला आहे. पण कौतुक करायला गेलं गोलंदाज पहिलं षटक टाकणारा सुनील नाटे याचं. पण आता अंकुश नाटे आलाय गोलंदाजी मार्कवरती. समोरच्या बाजूला जितू पाटोळे दादा आहेत. यो हो, इथे मात्र चेंडू पाठवलाय लॉंगॉनला, सीमा रेषेच्या बाहेर आहे. पहिली गेंद ओबी सीमा रखे के बाहेर 6 रन. हा गेला उत्तुंग षटकार. एस मोबाईल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भाऊसार यांचा खतरनाक षटकार. आणि या षटकाराच्या रूपाने 10 फलक पुढे जाऊन पोहोचलाय. 10 फलकावर धावा संख्या 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. जितू पाटोळे स्पर्धेच्या निमित्ताने आदरणीय मोहिते साहेब उपस्थित आहेत. मोहिते साहेबांना विनंती, साहेब आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं अशी आपणास विनंती आहे. जाऊया मैदानाच्या आत. यावेळेचा चेंडू अगदी उजव्या स्टिकच्या थोडासा बाहेर टाकण्याचा प्रयत्न या दरम्यान जो केलाय. चेंडू चांगला आहे, परफेक्ट यॉर्क वाईड लाईन यॉर्कर म्हणावं लागेल. 10 फलक स्थिर आहे. 14 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. प्रत्येक जण आपली आपली छाप टाकताना पाहायला मिळतोय. मग कोणी क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून आहे, कोणी इथे गोलंदाजीच्या माध्यमातून आहे, कोणी फलंदाजीच्या माध्यमातून आहे. आणि पहा, ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून, टीट फॉर टॅट. जसं तसं प्रत्युत्तर. तू शेर तर मी 1.25 शेर. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. आपल्या सर्वांची लाडकी स्पर्धा एसटीपीएल या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी सौजन्य देणारे माननीय राजाभाऊ हिरे. एक षटकार आला होता आणि त्यानंतर अगदी आपण पाहिले की वाईड यॉर्कर, पण पुढच्या चेंडूवरती अंकुश ठेवला जितू दादावरती.
आणि विकेट आली. गोलंदाज तयार आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय हलक्या हाताने चेंडू ढकललाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होतं पाहिले मिळाले. त्या दरम्यान एक सिंगल, धापलक वाढला जाईल. धापलका धावा संख्या आहे 15 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 बाद 15 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. प्रेक्षकांची गर्दी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. बराचसा प्रेक्षक वर्ग अगदी आपण पाहतोय पलीकडच्या बाजूला कोटक महिंद्रा बँक, बेस्ट टावरी ग्रुप, विराचे ग्रुप, प्रेक्षक स्टँड. ओ एक जबरदस्त प्रयत्न केला गेला होता. कुंदेवाडी लायन्सचा बराचसा चाहता वर्ग मला वाटतं पलीकडच्या बाजूला आहे, कारण जसा चेंडू हातामध्ये आला त्या प्रेक्षकांच्या तोंडातून एकच आवाज, ओ हो हो हो, हा आवाज आहे. आणि हे पाठीराखे आहेत. आणि परत एकदा आपण पाहिलं इथे झेलता सुटलाय. उजवेठीच्या बराचसा बाहेर होता. प्रयत्न खूप चांगल्या प्रकारचे केले गेले, पण त्या प्रयत्नाला यश मिळताना पाहिलं मिळालं नाही. षटक संपलं जाईल ते आता दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलाक 2 बाद 15. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. एसटीपीएल चे बँकिंग पार्टनर कोटक महिंद्रा बँक सिन्नर शाखा. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी, सिन्नर नाशिक. तो 2 षटकं संपलीत, 15 धावा आहेत. उर्वरित 6 षटकं बाकी आहेत. अर्थात 36 चेंडूंचा सामना बाकी राहिलाय आणि 56 धावसंख्येचा पाठलाग अजूनही जो करायचा आहे. 2 बाद 15. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहूया संदीप नाठे. गोलंदाजी मार्कवरती आलेत. समोर आहे वैभव. बॅकफुटला सरकत अगदी पंच केला चेंडू. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाही. प्रेक्षक गॅलरी आहे. बीएस टावरी, आता टावरी ग्रुप, विराचे ग्रुप आणि कोटक महिंद्रा बँक प्रेक्षक गॅलरी देतोय खणखणीत चौकार. पाहुणी मौका हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1 उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौकार. वैभवच्या बॅट मधून आलेला सूर्यप्रकाशचा चौकार अगदी आपण पाहिलाय आणि धापलक पुढे जाऊन पोहोचतोय. तो आहे आता 19 धावा. 19-2 जगात सगळ्यात भारी 19 फेब्रुवारी. 19-2 हा अंक निश्चितप्रमाणे पाहिला मिळालाय. ती का भारी आहे ती सुद्धा उत्तर आपण देऊ. परत एकदा आपण पाहिलंय की आपण चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक जोडून चेंडूवर येण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि त्या दरम्यान आपण पाहतोय तिथे एक सिंगल. धापलका धावसंख्या 20. का भारी आहे 19 फेब्रुवारी? कारण एक काळ निश्चितप्रमाणे होता. त्या काळामध्ये या महाराष्ट्राच्या मातीला वाचवणारं कुणी नव्हतं, पण तिथे शिवनेरी गडावरती एका राजाचा जन्म झाला. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान ढकललाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला जाईल. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. त्या दरम्यान आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खराब झाले. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का पाहायचंय. नकार दिलाय. 2 धावा आहेत आणि धापलकरती धावसंख्या आहे 2 बाद. धापलकरती धावसंख्या आहे ना तेरी ना मेरी. कुल मिला के स्कोर अब जा पहुंचा है डबल दुर्री. 22 धावा 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये अगदी आपण पाहतोय. तिसरं षटक चालू आहे. संदीप नाठे तयार. इष्टन अगदी चिटकून आता इष्टरक्षक अंकुश. यावेळेस चेंडू खूप उंची घेतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. विकेट येईल. विकेट नंबर 3. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. धक्का क्रमांक 3 अगदी आपण पाहतो या ठिकाणी जो बसला गेलाय. 3 बाद 22 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. उर्वरित 32 चेंडू बाकी राहिलेत आणि 49 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. तर न्यू बॅटर आता मैदानाच्या आत किशोर तपासे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म झाला छत्रपती शिवरायांचा, म्हणून म्हटलं गेलंय की जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली होती म्हणजे महाराष्ट्राची माती. जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली गेली होती माझी महाराष्ट्राची माती. आणि महाराष्ट्राच्या मातीला एकवटणारा एक जहागीरदाराचा बेटा होऊन गेला. नाव त्याचं राजा शिवछत्रपती. तो माझा राजा आहे. म्हणून जगात सगळ्यात भारी
19 फेब्रुवारी. माझ्या राजाच्या 2-2 जयंत्या होतात. बरेच जण विचारतात 2-2 का? अरे 2-2 काय, 365 दिवस जरी जयंती साजरी केली तर दिवस अपुरे पडले जातील. एवढी मोठी कर्तबगारी माझ्या राजाची आहे. हलक्या हाताने चेंडू ढकलला, चेंडू मात्र पोहोचला स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक धाव येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होणार का? नकार दिलाय. एक सिंगल आली, सिंगल चेंडू पण धापलकर धावसंख्या 23 आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू यायचा बाकी आहे. अर्थात चेंडू बाकी राहिलेत अजून 31 आणि या 31 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 48 धावा. या दरम्यान आपण पाहतोय स्क्वेअर कटचा फटका, चेंडू सी मारण्याच्या बाहेर. 4 रन, चौकार. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. अविनाश जाधव अर्थात आवड्या यांच्यावर एक बक्षीस आले. सुनील नाटे जर इथे लागोपाठचे 3 विकेट घेत असेल तर मिळणारे 500 रुपये. थँक्यू. या ठिकाणी आपल्याला सुंदर अशा कॅप निश्चितप्रमाणे पाहायला मिळतात आणि त्या कॅप वरती एक लोगो आहे. एकदा स्कोर आपण पाहू. 27 धावा आहेत, 3 षटकं संपली आणि इथे उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 30, धावा बनवायच्या 44, 30 चेंडू 44. तर जकास स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर आपण पाहतोय जकास स्पोर्ट्स अँड मेन्सवेअर, त्याबरोबर जकास भेळ आदरणीय आमचे प्रसाद पालके या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रसाद पालके यांचं मनापासून स्वागत. मला पहिल्या दिवशी म्हणले होते सर आपल्याला भेळ खायची, 2 दिवसांनी स्पर्धा संपणार आहे. प्रसाद भाऊ 10 दिवस झालेत गावात. धन्यवाद. आणि मी एकटा नाहीये, टीम मोठी आहे. हो हो हो, इथे इथे मात्र खूप मोठी विकेट. हो गई गलती, हो गई भूल. दांडी 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 गुल. इथे फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे, ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. या ठिकाणी काही सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती संपन्न करत आहोत. सन्मान असेल सुरुवातीला तो आदरणीय निलेशजी मोहिते बिल्डर्स यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. खूप मोठे उद्योजक आहेत बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय आमचे निलेशजी मोहिते साहेब यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सक्सेस जॉब प्लेसमेंटचे आदरणीय गणेश आवार सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आणि त्यानंतर झकास हा जो ब्रँड आहे या ब्रँडचे ओनर प्रसाद पालके साहेब आपलाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्या सन्मानाचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा अशी आपणास विनंती. एक छोटासा ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आहे. मनापासून कौतुक. मामा या व्यक्तीचं नाव कळवा ना मला. मामा हे सातत्याने जे पाणी घेऊन जातात ग्राउंडवर त्यांचं नाव काय? राजू. मी सगळ्या प्रेक्षकांना आणि खेळाडूंना तरी विनंती करेल, स्पेशली खेळाडूंना, राजूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत मित्रांनो, की अगदी टाइम टू टाइम पाणी हे मैदानाच्या आतमध्ये नेलं जातं. 27 धावा आहेत. फलंदाज तयार. नवीन फलंदाज आला मैदानाच्या आतमध्ये गणेश लोंढे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय अंकुश नाटे काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त. अंकुश नाटे एक मोठी विकेट घेताना पाहायला मिळाला होता, ते म्हणजे जितू पाटोळे.
यांची विकेट मात्र घेतलेली आहे. ती विकेट सगळ्यात टर्निंग पॉईंट ठरताना पाहायला मिळाली. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू खेळला गेला क्षेत्ररक्षण दूरवरती, चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या जवळपास, अडवलाय, चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि त्या दरम्यान 2 धावा पळून पूर्ण आहे. गणेश लोंढे अगदी आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस आहे, खाकी वर्दीची शान निश्चितप्रमाणे आहे. एक जबरदस्त कामगिरी महाराष्ट्राच्या मातीची सेवा करताना ही माणसं आपल्याला पाहायला मिळत आहेत. या प्रत्येक खाकी वर्दीतील असणाऱ्या व्यक्तीला आपल्या सर्वांच्या वतीने मानाचा सलाम आहे. ते आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत. पण इथे गणेश लोंढे जे आहेत त्यांना काय करावं करावं लागेल, त्यांना जर संघाला सुरक्षित ठेवायचं असेल तर आज जबरदस्त आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. समीकरण आहे उर्वरित 25 चेंडू आणि बनवायच्या आहेत 42 धावा. परत एकदा आपण पाहतोय अंकुशचा हा चेंडू सुरेख आहे आणि या षटकात आपण पाहतोय इथे मात्र रिव्ह्यू घेतलाय. रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचांची मदत आहे. व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळालाय, वाईट आहे की नाही हे चेक केलं जाईल. बोला अंकुश सर काय हवंय? मामा पाहिजेत, मामा पाहिजेत. 12व्या खेळाडू कोणी पाहायचं नाही, 200 रुपये दंड आहे. त्यांनी विचारलं काय, तर म्हणले मामा पाहिजेत. मी एक गोष्ट आवर्जून सांगतो की आयुष्यामध्ये कोणाचं मामा असणं, चला रिझल्ट आलाय तर रिझल्ट पहिला एकदा सांगूया. रिझल्ट येतोय फेर डिलिव्हरी, निर्धार चेंडू आहे आणि इथे रिव्ह्यू अनसक्सेसफुल ठरलाय. आणि एकदा जोरदार टाळ्या वाजून आपण कौतुक करू अंकुश नाठे याचं. या षटकात धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 2 धावा, ओनली 2 रन्स. 4 वर संपल्या, 4 बाद 29. आता 24 चेंडू 42 धावा. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. इथं सुनी मामा आमच्या बरोबर आहेत. मामा, कोणाचं मामा असणं नेहमी चांगलं, कोणाचं मामा असणं नेहमी चांगलं, पण कोणाला मामा बनवणं सगळ्यात वाईट असतं. या दरम्यान अगदी आपण पाहतोय मामाने एक गोष्ट सांगितली, कुणीतरी सांगितलं आता आम्हाला की ते गाव मामा आहेत आणि मामाने त्याच्या पुढचं एक वाक्य सांगितलं की गावाने फक्त कामापुरता मामा नाही बनवलं म्हणजे बरं. ही मराठी भाषा आहे. 16 स्वरांनी नटलेली सजलेली आपली मराठी भाषा आहे. 30 धावा धापल करते. उर्वरित 23 चेंडू 41 धावा. गोलंदाज कधी संदीप नाठे. विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडू पोहोचला मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. क्षेत्ररक्षण चांगला आहे. क्षेत्ररक्षकाची पडझड होताना आपल्याला पाहायला मिळाली. पाय थोडासा घसरलाय. क्षेत्ररक्षण लाजबाब होताना पाहायला मिळालंय. तुम्ही पहा, सगळ्यात महत्वाचं काय, तुम्ही पडझड खेळाडूंसाठी नेहमी होताना आपण पाहत असतो. खेळाडू खेळताना पडतो, झडतो, थोडंसं लागलं जातं, खरचडलं जातं. बऱ्याच वेळा अगदी आपण पाहतो बोट फ्रॅक्चर होताना पाहायला मिळतोय. कुठेतरी अगदी शरीराला चेंडू लागला जातो. इथं व्हाईट बॉलचा इशारा. या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. पण खेळाडू जरी थोडाफार जखमी झाला तर तो कधी मात्र म्हणत नाही की नाही मला आराम करायचा आहे, मला रेस्ट करायची, पुढच्या 2-3 मॅच मी खेळू शकत नाही. तो पुढची 2-3 मिनिटं फक्त थोड्या वेळ थांबतो, पण मैदानाच्या आतमध्ये परत एकदा उभा राहतो. कारण असं कुठलाच खेळाडू नाही की ज्याला खर्चटलंच नाही, त्याला दुखापतच नाही. इथे चेंडू अजून एक डॉट, इथे चेंडू डॉट येईल. आणि ज्या खेळाडूंना खर्चटलंच नाही ते फक्त खेळाडू आहेत, ते कधी ग्राउंडवर झालेले आहेत. कारण प्रत्येक खेळाडूने आयुष्यामध्ये स्ट्रगल केलेलं आहे म्हणून तो इथपर्यंत पोहोचलेला आहे. उगाच इथपर्यंत पोहोचलेला नाहीये. 21 चेंडू आणि 38 धावा. गोलंदाज तयार, गोलंदाज मार्कवरती संदीप नाठे. गणेश लोंढे स्ट्राईकला आहेत. या दरम्यान आपण पाहिले चेंडू कव्हरला खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. एक सिंगल येईल,
एका सिंगल चेंडूमध्ये धावफलक पुढे जाईल. धावफलकाची धावसंख्या 34 आहे. 20 चेंडू आणि 37 धावा. इथे अगदी आपण पाहिलं चेंडू समोरच्या बाजूला खेळला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचेल. तिथे दोघांचं क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन. चौकार. चौकाराच्या रूपाने धावफलक 38 वरती आहे. 4 फलंदाजांच्या मोबदल्यात. आता समीकरण आहे 19 चेंडू आणि बनवायच्या 33 धावा. मित्रांनो सामना संपलेला नाहीये. गणित गुरु निमगाव संघ अजूनही मॅच मध्ये आहे आणि कुंदेवाडी लायन्स संघ सुद्धा मॅच मध्येच आहे. या दरम्यान उंची खूप परंतु क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. निर्जन स्थळी चेंडू पडलाय. नो मॅच स्टँडवरती आणि तिथे 1 धाव आली आहे. धावफलक एकीने पुढे जाईल. धावफलकावरती धावसंख्या आहे 5 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 39 आणि आता समीकरण आहे उर्वरित 18 चेंडू आणि बनवायच्या 32 धावा. 18 चेंडू 32. तुम्ही पहा हिचे 2 संघ अगदी आपण पाहतोय ना. मग एका बाजूला गणित गुरु निमगाव आहे आणि एका बाजूला कुंदेवाडी लायन्स आहे. एका टीम मध्ये अनंत दिघे यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय आणि एका टीम मध्ये गणेश दिघे यांना निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. 2 भाऊ आहेत. एक मेजर आहे, एक एअरफोर्स मध्ये निश्चितप्रमाणे कामाला आहे. हे दोघेही भाऊ आता एकमेकांच्या विरोधात आहेत पण मॅच पुरते आहेत. या लढाई आम्ही पाहिल्यात ना. इथे बॅटिंग पॉवर प्ले भावाभावाची लढाई आम्ही पाहिली ना. पण भावाभावाची लढाई आम्ही पाहिली पण बदनाम कोण झालं? बदनाम महिला वर्ग होताना पाहायला मिळालं. म्हणजे तुम्ही रामायण आणि महाभारत याचा विषय जर छेडला तर रामायण म्हटलं गेलं की सीतेचं नाव गेलं. सीतेचं अपहरण झालं म्हणून रामायण घडलं गेलं. आणि दुसरं काय महाभारत द्रौपदीचं वस्त्रहरण झालं म्हणून महाभारत घडलं. पण तुम्ही अजून एक आतली गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. ते जे युद्ध होतं ना हे युद्ध रामायणामध्ये सुद्धा भावाभावाचं होतं आणि महाभारतामध्ये सुद्धा भावाभावाचंच होतं. मग एका वाक्यात सांगतो रामायण म्हणजे काय आणि एका वाक्यात सांगतो महाभारत म्हणजे काय. पण या चेंडू नंतर पाहू. इथे मात्र फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. धाव घेतली गेली नाहीये. इथे निर्धाव आहे. मॅच मध्ये कमबॅक करावं लागेल. कमबॅक केल्याशिवाय मात्र इथे पर्याय नाहीये. मी मगाशी गोष्ट सांगितली की तुम्ही या स्पर्धेमध्ये खेळताय तुम्हाला तुमची छाप टाकावी लागेल. त्याशिवाय पर्याय नाहीये. कारण म्हटलं जातं ना की आए हो निभाने को जब अपना किरदार इस मैदान पर तो कुछ ऐसा कर दिखाओ कि सभी खिलाड़ी आपकी मिसाल दे. यावेळीचा चेंडू आहे. लाजवाब मारा आहे. सुनील लाटेची गोलंदाजी अफलातून आहे. लागोपाठचे दोन्ही चेंडू इथे सुनील लाटे डॉट टाकताना पाहायला मिळते. उर्वरित 16 चेंडू आणि बनवायचे आहेत 32 धावा. 16 चेंडू 32. 12ची सरासरी इथून पुढे राखायची. रिक्वायर्ड रन रेट 12. वन हँड स्ट्रोक निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय झेल घेण्याचा प्रयत्न होता. त्या दरम्यान 1 धाव येईल. धावफलक धावसंख्या संघाने गाठली 40. 40 धावा आहेत. 6वं षटक. बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चेंडूत 1च धाव आली. हे गोलंदाजाचं कौतुक आहे. बिगेट केलाय. लॉंग बॉलला चेंडू आहे. मोठ्या फटक्यांपासून संघ थोड्याशा दूरवरती आहे असं म्हटलं तर ऐकत नाही. का सिंगलने फारसा मॅच मध्ये मजा येणार नाही किंवा गणित गुरु निमगाव संघ तिथपर्यंत पोहोचणार नाही. इथं तुम्हाला बिगेट करावे लागतील. इथं तुम्हाला षटकार चौकार खेळावे लागतील. षटकार चौकार जर आले तर राहिलेले 14 चेंडू 30 धावा फारशा अवघड नाहीयेत पण तितक्या सोप्या पण नाहीयेत. कारण इथे फलंदाजांना आक्रमण करावं लागेल. 10 चेंडू 17 वैभव शेलार आहे. 8 चेंडू 6 गणेश लोंढे. बिघड केलाय. कव्हरला चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक परत एकदा चेंडूवरती आलाय. एक सिंगल परत एकदा येईल. पहिले 2 चेंडू डॉट आहेत.
पुढच्या 3 चेंडूवरती 3 सिंगल आहे. धापलक 42. 13 चेंडू 29. 13 चेंडू 29. गणित गुरु निमगाव आणि एका बाजूला कुंदेवाडी लायन्स. गोलंदाज तयार आहे. यावेळी चेंडू हवे तिथे स्वतः गोलंदाज चेंडू खाली. कॉटन बोल्ट. गणेश लोंढे इथं होतील झेलबाद. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. योग्य व्यक्तीसाठी योग्य नोकरी. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. सन्माननीय कुणाल भाऊ चांदोरे ब्राईट फ्युचर इन्शुरन्स लोन्स इन्व्हेस्टमेंटर्स यांची बळीची टाळी. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता गणेश दिघे यांना आपण पाहणार आहोत आणि गोलंदाज आहे भूषण पोटे. अव्या भूषण काय कराबात करणार आहे चर्चा चालू आहे. चला वेळ आहेत त्या वेळेतच तुम्हाला इनिंग कंप्लीट करायची आहे. घड्याळाचे काटे थांबलेले नाहीयेत. घड्याळ तुमचं सातत्याने चालू आहे. तुमची वेळ चालू आहे त्यामुळे तुम्ही वेळेवर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. 12 चेंडू 29 धावा. मॅच रंगली गेली आहे. चांगला चेंडू. वाईट बॉल उजवेटीच्या बारे वाईड आहे. धाबलक वाढला जाईल. धाबलका धावा संख्या 43. शेवटचे 12 चेंडू आणि 28 धावा. मॅच मध्ये रंग देतीये. 12 चेंडू आणि 28 धावा. पाहूया करामत मैदानाच्या आतून कशा प्रकारची करतोय भूषण पोटे वर्सेस वैभव. भूषण टू वैभव. यावेळेस परत एकदा आपण पाहतोय इथे मात्र फलंदाज सुरक्षित आहे. इथे यावेळेस चेंडू मात्र डॉट आहे. निर्धार चेंडू आलाय. आपण चर्चा केली होती ज्यावेळेस अगदी सुनील लाटे बरोबर त्यावेळेस त्यांनी सांगितली होती 70-75 मॅक्झिमम 80 खूप झाले आमच्यासाठी कारण आमचे गोलंदाज तितक्या ताकदीचे आहेत आणि दाखवून देत आहेत. या दरम्यान परत एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक जवळपास कोणताच नाहीये. तिथे 3 क्षेत्ररक्षक आले चेंडू कव्हर करत असताना आणि तिथे 2 धावा ज्या पडून पूर्ण केल्या गेल्या. 2 धावसेकंद आपलं 45. 10 चेंडू आणि 26 धावा. 10 चेंडू आणि 26 धावसंख्येचा पाठलाग या दरम्यान अजूनही करायचा आहे. गणित गुरु निमगाव आणि कुंदेवाडी लायन्स या 2 टीम्स आमने सामने लढतायत. आज प्रत्येकाच्या अस्तित्वाची लढाई आहे. 7व्या पर्वात हो इथे मात्र हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही आणि चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अडवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि तिथे 2 धावा संघासाठी वाचवल्या गेलेल्या आहेत. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू कव्हरला खेळलाय सीमा रेषेच्या बाहेर. क्रिकेट मधलं सौंदर्य पाहायला मिळालंय. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. हॉटेल विठू माऊली प्रोप्रायटर माननीय कैलास आव्हाड शंकर आव्हाड व सतीश दिघोळे यांचा दणदणीत षटकार. दरम्यानच्या काळामध्ये नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे तत्पूर्वी आपण एकदा स्कोर पाहू. 53 आहेत. 5 फलंदाज बाद. 8 चेंडू आणि 18 धावा. तर आधुनिक पद्धतीची शेती कशी करावी हे निश्चितच दाखवून देणार आहे. प्रगतशील शेतकरी आणि बिल्डर्स अँड डेव्हलपर्स आदरणीय रवींद्र पप्पू जडगुले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. अभिजित भाऊसार यांचे खूप जवळचे मित्र आणि आमच्या सुनी मामांचे क्लासमेट. त्यांचं मग बचपन के यार क्या बात आहे. बिग एज पण उंची आहे. लांबी आहे का? हो लांबी पण आहे. हे 2 षटकार टर्निंग पॉइंट ठरतायत.
6 रन. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. घुंगरू फर्निचर अँड इलेक्ट्रॉनिक्स मॉल प्रोप्रायटर माननीय राहुल भाऊ भावसार यांचा दणदणीत षटकार. संघ अडचणीत होता. सिंगल डबल निश्चितप्रमाणे चालू होत्या. चर्चा चालू होती, अरे केव्हा करणार गोलंदाजावरती वार. मग मैदानाच्या आतमध्ये आलेत लागोपाठचे 2 षटकार. तो फलंदाज आहे वैभव शेलार. जबरदस्त फलंदाजी करतोय. 16 चेंडू आणि 34 धावसंख्येवरती नाबाद. समीकरण होतं कुठं, समीकरण आलंय कुठं. आता बनवायचे आहेत 7 चेंडू आणि 12 धावा. 7 चेंडू 12. इथे जिंकलंय गणित गुरु. तर हा संघ इथं प्रेक्षकांचा खेळ का काळजाचा ठाव, कारण खेळते निमगाव. आणि इथे क्रिकेटची लागली आगळी वेगळी गोडी, ती आहे कुंदेवाडी. बाजी कोण मारणार आहे. 7 चेंडू आणि बनवायच्यात 12 धावा. मॅच रंगात अवस्थेत. गोलंदाज टायगर आहे भूषण पोटे. यावेळेस भन्नाट वेग होता. बॅटवरती चेंडू आला नाहीये. निर्धार चेंडू षटक संपलं झालं. आता ते मात्र 7 ओव्हर संपल्यात. 5 बाद 59 आहे. उर्वरित चेंडू शिल्लक राहिले 6. बनवायच्यात 12. शिक्षण व गुणवत्तेनुसार सर्वच औद्योगिक आणि खाजगी क्षेत्रात परमनंट नोकरी जॉब मिळवून देणारी एकमेव विश्वसनीय संस्था सन्माननीय गणेश आव्हाड यांची सक्सेस जॉब प्लेसमेंट. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सुमन हॉस्पिटल, गावठा सिन्नर, माननीय डॉक्टर सुनील इलग. मैदानाच्या आतमध्ये पाणी, हे पाणी नाहीये, हे नारळ पाणी असेल. हे नुसतं पाणी नाही, आता हे एनर्जी ड्रिंक आहे. आणि NV फार्माचं मात्र एनर्जी ड्रिंक आता इथं कशा प्रकारची एनर्जी देते फलंदाजाला ते आपल्याला पाहिजे. आणि मला वाटतं पंचांना चर्चा करायला होती खेळाडूंबरोबर की चला थोडी घाई करा, तुमचा वेळ संपत आलेला आहे. NV फार्माचे अगदी सर्व आदरणीय आमचे विनायक बेडी साहेब, मनापासून धन्यवाद आपल्याला. तर मॅच मध्ये रंगत निश्चितप्रमाणे वाढली जाते पाहिजे. आता शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 6. बनवायचे आहेत 12. 2 भाऊ आमने सामने. आणि इथे फाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. 2 भाऊ एकमेकांच्या विरोधात. एका भावाचं अस्तित्व एका भावाच्या विरोधात आहे. 5 चेंडू 8. अनंत तयार. गणेशच्या विरोधात मात्र पॉइंटला चेंडू खेळलाय. गणेशच्या बॅट मधून चेंडू पोहोचेल लागोपाठचा दुसरा चौकार. 4 रन. पाहुणी मौका, हा मारलाय चौका. हॉटेल न्यू वैष्णवी शाखा क्रमांक 1, उद्योग भवन सिन्नर व शाखा क्रमांक 2 सिन्नर बायपास हायवे यांचा सनसनीत चौका. एक वेळेस असं वाटलं गेलं होतं की आता इथं कुंदेवाडी लायन्स सहज सामना जिंकेल की काय, पण वैभव शेलारची फलंदाजी त्यानंतर अगदी आपण पाहिलंय. म्हणजे सुनील नाटेला आलेले एक सुनील नाटेचं षटक जोपर्यंत चालू होतं तोपर्यंत सर्व काय ठीकठाक, पण त्यानंतरचे षटकार वैभवचे, त्यानंतरचे चौकार गणेशचे. आणि इथे मॅच संपली आहे. सामना संपलाय. लागोपाठचे 3 चौकार खेळत सामना जिंकलाय गणित गुरु निमगाव. कॉंग्रॅच्युलेशन. क्रिकेट भूमीचे शूरा मी पुढेच आमची धाव. तडाखेबंद कामगिरीतून कोरलंय गणित गुरु निमगाव हे नाव. STPL मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय शांताराम आहिरे सर, गणित पुस्तकाचे प्रशासक व गणित गुरु युट्यूब चॅनल, ज्या युट्यूब चॅनलचे 1.85 मिलियन सबस्क्रायबर आहेत माननीय तुळशीराम कांडेकर सर. किट पार्टनर क्रिस्टल लाईन इंटेरियर अँड मॉड्युलर किचन प्रोप्रायटर इंटेरियर डिझायनर माननीय प्रियंका शिंदे व माननीय कृष्णा शिंदे. गणित गुरु निमगाव. काय मॅच झाली मैदानाच्या आत. मित्रांनो, सामना आवडला असेल तर दोन्ही टीम साठी पण एकदा जोरदार टाळ्या बाजूला काहीच हरकत नाहीये. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. पैसा वसूल मॅच. वैभव शेलारची फलंदाजी
आणि त्या पाठोपाठ गणेश दिघे यांनी मात्र चढवलेला कळस. आणि हा सामना गणित गुरु निमगाव संघाने जिंकलाय. टीमचं मनापासून अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच किताब जाईल वैभव शेलार. वैभव शेलार. तुमच्या अनमोल सौजन्याने एसटीपीएल 2024 झाली धन्य. जेव्हा लाभले तुमच्या वतीने मॅन ऑफ द मॅच सौजन्य. आपल्या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच सौजन्य देणारे सिद्धिविनायक असोसिएट सिन्नर, प्रोप्रायटर इंजिनियर माननीय वैभव भाऊ मुत्रक यांचे तमाम आयोजक संयोजकांच्या वतीने हार्दिक आभार.